साहेबांना विनंती का, राजेश पवार साहब तुम आगे बढ़ो। नायगाव मतदारसंघ का नेता कैसा हो, एकच वादा, अहो तिथं जावं लागते आवाज, एकच वादा, एकच वादा। आदरणीय राजेशजी पवार साहेब। सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत महात्मा बसवेश्वर महाराज व या भारत मातेच्या पावन भूमीवर अवतारलेल्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो। आजच्या या विधानसभेच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी आपल्या सगळ्यांची क्षमा करतो, खूप वेळ झाला असल्या कारणाने आपलं नाव घेणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांचं स्थान हे सदैव माझ्या मनामध्ये कायम राहील। सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदारसंघातील सर्व माझे मायबाप, भाऊ, भगिनी, बंधू, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची खूप खूप क्षमा मागतो, कारण का आपण घरून साधारण कोणी 7ला निघाले, कोणी 7:30ला निघाले, बरेच जण उपाशी सुद्धा आहात आणि आता या रॅलीमध्ये सुद्धा आपण एवढ्या तडपत्या उन्हामध्ये एवढ्या दूर या ठिकाणी रॅलीमध्ये सहभाग घेतलात, त्याबद्दल आपले खूप आभार व्यक्त करतो। परंतु त्याचबरोबर माझ्या मनामध्ये आता इथं बसेपर्यंत, या मंचावर येईपर्यंत सदैव आपले हे ऋण, म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा एवढा मौल्यवान वेळ आजच्या या महत्त्वाच्या दिवसासाठी दिलात, आपण उन्हामध्ये माझ्यासाठी एवढे चटके सहन केलात, ह्याची सगळे जाण मला आणि याची कितीतरी पटीने परतफेड करण्याची जबाबदारी मी येणाऱ्या काळामध्ये घेतो। आपला प्रत्येक क्षण, आपण खाल्लेला प्रत्येक चटका हा आपल्याकडे परत विकासाच्या माध्यमातून देण्याचं काम मी आणि सौभाग्यवती पूनम पवार येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत, असे मी आपल्याला वचन देतो। खरं तर आपल्या सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कोणावरही टीका करण्याचं टाळतो आणि आपली लाईन कशी मोठी होईल, कारण का मी पारंपरिक राजकारणी नाही, मला आपल्याला माहिती आहे की मला भाषण सुद्धा नीट करता येत नाही। माझ्या डोक्यामध्ये 24 तास फक्त एखादी रस्ता बघितला तर झोप लागत नाही, नाली बघितली तर झोप लागत नाही, कधी निधी आणू, कुठून आणू, दवाखान्यात गेलो, बिल्डिंग गळती, त्याचं कसं करायचं, शाळेमध्ये 3 वर्ग एकाच खोलीमध्ये जेव्हा बसतात, मी नवीन वर्ग खोल्या कधी बांधू, एखाद्याच्या घरावर जेव्हा तार लोंबकळते, ही तार कधी मला दूर करता येईल, त्याचप्रमाणे एखाद्याने पांदन रस्त्याची मागणी केली, हे पांदन रस्ता मला कधी मजबूत करता येईल, अशा प्रकारचे अनेक विचार सतत माझ्या मनामध्ये 24 तास असतात। या ठिकाणी मी विशेष आभार मानेल राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय श्री अशोकजी चव्हाण साहेब, ज्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे निवडणूक आली की आपली जर परवानगी असेल तर थोडासा समाचार मी घेतो, आपली परवानगी असेल तर, कारण का जे संभाव्य विरोधक आहेत, संभाव्य याच्यामुळे म्हणतो की अजून 4 तारखेपर्यंत फॉर्म परत घेता येते, त्यामुळे आता ज्या भातदाराबद्दल मी या ठिकाणी सुरुवात करणार आहे त्याचा फॉर्मच राहत नाही, 4 नंतर मी पैज लावतो तुमच्यासोबत। ताईंनी ज्यांचा उल्लेख केला, आता ताई माझी भाऊकी म्हणजे माझे भाऊ झाले, त्यामुळे ताईला भाऊजीबद्दल जास्त बोलणं अवघड पडतं, त्यामुळे पण मी भाऊ म्हणून बोलायला हरकत नाही भाऊकीबद्दल। ज्या जिनिंगचा त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातली एकमेव जिनिंग ज्याला दरवर्षी कापसाला आग लागते, मग ते कापूस कुठल्या शेतकऱ्याचा होता, मराठा बांधवांचा होता, मनेरवारलू समाजाचा होता, लिंगायत बांधवाचा, त्याला काही घेणं देणं नाही, कापसाला आग लागते म्हणजे लागते। या माझ्या बंधूच्या आंब्याच्या झाडाला सुद्धा 5 वर्षातून एकदा आंबे लागतात, आता निवडणूक आली म्हणून या माझ्या बांधवांनी एकदा रसाळी ठेवली, फक्त एकदा 5 वर्षातून। त्याचप्रमाणे जेव्हा गणेश चतुर्थी आली तेव्हा आता वर्गणी द्यावा लागते, निवडणूक तर लांब आहे म्हणून तोपर्यंत यांना डेंग्यू झाला, बरोबर ज्या दिवशी गणेश चतुर्थी चालू झाली त्या दिवशी डेंग्यू झाला, बटन दाबलं, गणेश चतुर्थी संपली की दुसऱ्या दिवशी बटन दाबलं, डेंग्यू गेला।
आणि हे माझे भाऊ आज जातीपातीच्या नावावर या ठिकाणी निवडणूक लढविण्याचा केविलवाणी प्रयत्न करतायत असं दाखवत आहेत. माझं या ठिकाणी यांना जाहीर आव्हान आहे की आपण खरंच निवडणूक लढून दाखवा. मी डिपॉझिट जप्त करून दाखवतो. यांचा इतिहास जर तुम्ही बघितलात या ठिकाणी पक्षामध्ये असताना आज ते भारतीय जनता पक्षाचे अजूनही अधिकृत सरचिटणीस आहेत. त्यांनी राजीनामा दिला नाही. तुम्ही विचार करा का दिला नाही. कारण त्यांना माहिती निवडणूक लढवायची नाही, इथं चुपचाप राहायचंय. आणि इथं राहत असताना जे कारनामे त्यांनी केले त्यांना वाटलं की इथून पुढे असंच चालू राहील. या माझ्या भावाने नायगाव नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीची निवडणूक असताना दिवसा आमच्यासोबत फिरत होते. या ठिकाणी मी सख्खे घरमालक ज्यांना म्हणतो, माझे आदरणीय घरमालक बोमनाळे साहेब आहेत, आमचे माधव कल्याण आहेत, अनेक उमेदवार त्या ठिकाणी गोरगरीब उमेदवार या ठिकाणी नगरपंचायतमध्ये थांबले होते निवडणुकीसाठी. आणि मी आणि सौभाग्यवती पूनम पवार प्रत्येक गल्ली आणि बोळ नायगाव शहरातील प्रचारासाठी फिरत होतो. परंतु दिवसा जे काही आमचं घडत होतं ते रात्री खबर काँग्रेसला जात होती वाड्यावर. एवढा दगा, एवढा धोकेबाजपणा या महाशयाने केला. आणि मागच्या 4 महिन्यापासून हे काय काम करतायत? राजेश पवारजवळ कार्यकर्ते नाहीत, राजेश पवारजवळ कार्यकर्ते नाही. इथे येऊन बघ बाबा. आणि तुमच्याकडे जर कार्यकर्ते होते, तुम्ही त्या कार्यकर्त्याचं काय केलं? नगरपालिकेमध्ये पाठीत खंजीर खुपसलात. बरं, नुसतं नगरपालिका नाही, मार्केट कमिटीमध्ये अनेक बिचाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला लावले. आणि बरोबर मांडवली करून रात्रीची बैठक करून स्वतः आणि अजून 1-2 जणाला त्या ठिकाणी संचालक पद वाटून घेतलं आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. पण मी त्या कार्यकर्त्यांचा बदला घ्यायचं ठरवलं आणि मार्केट कमिटीच बरखास्त करून टाकली. रातोरात धोक्यानं आलेले पद या ठिकाणी यांना गमवावं लागलं. मला सांगा, या ठिकाणी आज मराठा सर्वप्रथम मी हे आपल्या सगळ्यांना जाहीर करतो की मी स्वतः मराठा समाजात माझा जन्म झाला असून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, मराठा समाजाचे सर्व प्रश्न हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, अत्यंत जिव्हाळ्याचे. परंतु असं खोटं प्रेम दाखवून समाजाच्या नावावर आज निवडणूक लढवण्याचं जे नाटक परत मी म्हणेल, त्यांना मला विचारायचं की आपले या ठिकाणी शाळा कॉलेज आहेत. आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपण किती असे मराठा समाजाचे शिक्षक लावलात ज्यांच्याकडून आपण 1 पैसा घेतला नाही नोकरीसाठी? ते त्यांनी जाहीर करावं. आधी उद्या जाहीर करावा त्यांनी. किती विद्यार्थी मराठा समाजातले आपण घेतले ज्यांच्याकडून डोनेशन न घेता आपण त्या ठिकाणी ऍडमिशन दिले? आपण मागच्या 20-30 वर्षामध्ये एक तरी मराठा समाजातील बांधव दाखवा ज्याच्या आरोग्यासाठी कुठेतरी आपण 4 पैशाची मदत केली? एक तरी आपण मराठा समाजातील बांधव दाखवा ज्याला आपण नोकरी लावण्याचा प्रयत्न केला? काही नाही. फक्त समाजाच्या नावावर या ठिकाणी आज निवडणूक लढवण्याचा केविलवाणी प्रयत्न यांच्या मार्फत करण्यात येते. मी जास्त वेळ त्यांच्यावर घालणार नाही, कारण का ते आपले उमेदवार नाहीत. 2-3 दिवस थांबा. कारण का ते फक्त त्यांना काय करायचं की ते खोकं जे तयार आहे तिकडून दुसऱ्याकडून येणार आहे त्याचा आकार मोठा करायचा आहे. जेवढं त्यांनी असं दाखवतील की मी निवडणूक लढवणार आहे, तेवढं पलीकडचे खोक्याचा आकार मोठा होते. थांबा की, घ्या की, थांबू नका म्हणून तेवढीच गडबड चालली. आणि एकाकडून नाही, आमच्याकडून द्या अपेक्षा. मी कुठलंही खोकं देणार नाही बापू, थांब तू. माझं तर चॅलेंज आहे की निवडणुकीला थांबा तुम्ही. एकदाच होऊनच जाऊ द्या, पण थांबणार नाही. तुम्ही 4 तारखेला बघा थांबतात काही नाही निवडणुकीला. त्यामुळं जास्ती यांच्या वेळ घालवले. चुकून जर थांबले तर 5 तारखेपासून आपण आहोतच पुन्हा. कारण का लिस्ट त्यांची खूप मोठी आहे. एवढी मोठी लिस्ट. मला सांगा, साधं या माणसाला एवढं कळत नाही. 4 महिने यांनी प्रचार करत होते आणि प्रचारामध्ये गावात गेल्यावर हे सांगत नव्हते की तुमच्या गावाची मी फलाने रस्त्याची कामं करतो, तुमच्या गावाची सिंचन व्यवस्था करतो, तुमच्या गावाला पिण्याचं पाणी आहे का मी सोय करतो. काहीच बोलत नव्हते. राजेश पवारजवळ कार्यकर्ते नाहीत. अरे बाबा, तुला काय करायचं? गावातल्या लोकांना काय घेणं देणं? राजेश पवारजवळ कार्यकर्ते आहेत की नाही? राजेश पवार त्यांचं काम करायला की नाही? बस झालं. तू गावासाठी काय करणार आहेस तेवढंच सांग ना. काही नाही, कार्यकर्ते नाहीत. एक 6-5 पोरं घ्यायचे बारके, जिनीवर काय चहा पाणी राईस प्लेट खाऊ घालत होती की बग अशा पद्धतीचं 4 महिने काम केलं या माणसाने. कुठेही विकासाचं एकही शब्द, एकही प्लॅन त्यांनी जर बोलले असतील त्यांच्या भाषणामध्ये तर आपण मला दाखवावं त्या ठिकाणी. मी दुसरे जे महाभाग आहेत, दादा वगैरे जे म्हणतात, त्यांच्याबद्दल सुद्धा थोडं बोलायला हरकत नाही. कारण का तुम्हाला माहिती की नाही की माझे ते पार्टनर आहेत. नांदेडच्या एका आमच्या व्यापारी संकुलामध्ये ते माझे भागीदार आहेत आणि आम्हालाही सोडलं नाही. माझ्या वडिलांनाही सोडलं नाही, मलाही सोडलं नाही.
एवढा यांचा इतिहास आहे. बरं आमचं जाऊ द्या, भागीदारीमध्ये काय तर चालत राहते, पण तुमच्यासारख्या या आपल्या मतदारसंघातल्या गरीब जनतेचे संसार उद्ध्वस्त केले. आज मला कित्येक जण सांगतात डोळ्यासमोर तुम्हाला त्या ठिकाणी ऊस जाळावा लागला. कारखाना चालू असताना भाव देत नव्हते, नंतर कारखाना पैसे कमवून बंद पाडला आणि आता कुठेतरी म्हणतात म्हणजे की पेन्शन चालू करायचं म्हणून. काय डेअरिंग म्हणावं लागेल या माणसाची. आता लोक तेवढे वेळे राहिले नाहीत. आणि त्यांचे जे सुनबाई आहेत, मी बोलणार नाही कारण का सगळे स्त्री हे माझ्या माते समान भगिनी समान आहेत, परंतु एवढंच म्हणेल की त्या पुढच्या पिढीच्या आहेत, त्यांनी आपल्या या महान सासऱ्याचा कित्ता गिरून पुन्हा आपल्या मतदारसंघाचा आमच्या मतदारसंघाचे संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करू नये. आपण आपल्या दिलेल्या घरी सुखी राहावा. आपण बिलोली देगलूरमध्ये जे काय कड लावलात त्या लोकांचं प्रायश्चित करण्यासाठी आपण तिथंच राहावं, इथं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये. खरं तर आता प्रचाराला मला खूप चांगला मुद्दा भेटला. मी रॅलीमध्ये असताना वापस करा मी म्हणलं तर काय मागायलेत की, तर म्हणे वापस करा आमचा कारखाना वापस करा. चांगला नारा आहे, कारण का हे कारखाना सगळं आपल्या स्वतःच्या रक्ताच्या पैशाचा आहे. आणि आज तुम्हाला माहिती का कारखाना जागेवर आहे का? नाही. मशिनरी सगळी बट्ट्याबोळ झाली. जागा एवढी मोठी आहे, जागा सुद्धा स्वतःच्या शिक्षण संस्थेला हडपून घेतली त्यांनी. आता बंधूंनो तिथं जागा शिल्लक नाही. उद्या जर त्या कारखान्याचा लिलाव झाला, त्या लिलावातून जे सभासद होते त्यांना जर पैसे द्यायची वेळ पडली तर तिथं जागा नाही, जागा सगळी व्यापून घेतली त्यानं. कोर्टामध्ये अनेक केसेस चालू आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये देतो तुम्हाला डिटेल मी, किती जागा होती, कशी घेतली, काय खाल्ली, कसं खाल्लं, लोणच्यासोबत खाल्लं, सकाळी खाल्लं, हाडपलं गिळकलं काय सगळे डिटेल माझ्याकडे. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला ते नक्कीच देतो. दुसरा नारा होता परत जा घुसखोरांनो परत जा. आज नायगाव मतदारसंघामध्ये घुसखोरी करून अचानक 5 वर्षांनी कार्यकर्त्याचे वाढदिवस साजरा करायले, दस्त्या घालायलेत, पाणी आणतो, सिंचन आणतो, कॅनल आणतो. बाबा एकदम अचानक काय प्रचिती पावली, देव पावला माहीत नाही. कुठं देव स्वप्नात आलं की म्हणला बापू 40 वर्षापासून नुसतं कमानी बांधायचं सोडून दुसरा काही धंदा केला नाही, आता काय तर काम कर. अजूनही पोट भरलं नाही काय आहे की. आता नवीन रस्ते झालेले बघून तिथं कमानी उभा करायचं मोह येत असेल. आपण एवढे रस्ते चकाचक केले, त्यामुळे या प्रत्येक रस्त्यावर आपल्या बापाच्या आज्याच्या कमानी फुकटामध्ये लोकांच्या पैशावर व्हावेत यासाठी कुठतरी ही धडपड आहे. यांना बाकी काही विकासाचं घेणं देणं नाही. स्पिनिंग बिलबद्दल सुद्धा या ठिकाणी अनेकांनी उल्लेख केलाय. भावांनो, यादी यांची खूप मोठी आहे, कारण का 50 वर्षामध्ये यानं पाप सोडून दुसरं काहीच केलं नाही. घराघरामध्ये भांडणं लावणं, नारद मुनीसारखं काम करणं, गटतट तयार करणं, जातीचं राजकारण करणं. या ठिकाणी लिंगायत बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्यांना विचारा काय त्यांचे हाल केलेत. आणि आज याच माणसाने या ठिकाणी लिंगायत बांधवांची पुन्हा दिशाभूल करायची. त्यांना माहिती आहे याच्यातलं एकही मत त्यांना मिळणार नाही, म्हणून त्यांनी काही उमेदवार लिंगायत बांधवांमधले काही उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केलाय. धनगर बांधवांमधील काही उमेदवार या ठिकाणी उभा करण्याचा सुद्धा प्रयत्न धनगर बांधवाचे सुद्धा उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला. आणि असे वेगवेगळे उमेदवार उभे करून या ठिकाणी आपल्या सगळ्या समाजामध्ये फूट पाडून आपली पोळी भासते काय हा केविलवाणी प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. आणि जे आरोप माझ्यावर त्यांनी केले, ताईंनी उल्लेख केलाय, गुत्तेदारीचा असेल, तीर्थयात्रेचा असेल, मी त्यांना पुन्हा जाहीर आवाहन करतो की त्यातील एक तरी आरोप मी त्यांना अजून 2 दिवस नाही 3 दिवस देतो. त्याला 3 दिवसामध्ये एक तरी आरोप त्यांनी या ठिकाणी सिद्ध करावा, नाहीतर त्यांनी माफी मागावी. आता माफी कोणाची मागावी फार मजेशीर आहे, बघून घ्या तुम्ही. माफी त्यांनी कोणाची मागावी? माफी त्यांनी सगळ्यात पहिलं काँग्रेस पक्षाची मागावी. 40 वर्ष तिथं सत्ता बघून या ठिकाणी पुन्हा आपले कारखाने वाचवायसाठी भाजपमध्ये आले आणि काँग्रेसला धोका दिला. त्यामुळे सगळ्यात पहिले त्यांनी काँग्रेस पक्षाची माफी मागावी. जेव्हा ते माझ्यावर कुठलाही आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर, आणि ते करू शकणार नाही, पुन्हा त्यांनी माफी मागावी मोदी साहेबांची. कारण का पुन्हा भाजपला धोका देऊन पुन्हा गेले काँग्रेसमध्ये. कारण का तुम्ही बघितलं भाजपमध्ये आल्यावर बाबा भाषणं इंदिरा गांधीच्या वरचे. मला वाटत होतं मोदी साहेब आम्हाला समजले नाहीत काय की 40 वर्षापासून बीजेपीमध्ये असून. आणि या सुनबाईला किती मोदी साहेब समजले की परेशान झालो मी. रातोरात मोदी साहेबाला सोडलं की राहुल गांधी, हे दांडी मार्च राहुल गांधी सोबत. तिसरी माफी त्यांनी मागावी पुन्हा राहुल गांधीची, आता पुन्हा इकडे बीजेपी मध्ये. हे सगळं
होत असताना कार्यकर्त्याची बिचाराची किती फरफट झाली त्याचा काहीच विचार केला नाही. त्यामुळं त्यांनी या सगळ्या कार्यकर्ते इथून तिथून तिथून इथून इथून तिथून जे कार्यकर्त्याची फजिती केली त्या कार्यकर्त्याची सुद्धा माफी यांनी मागितलीच पाहिजे असं मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो. आणि मित्रांनो, हे कुठल्या तोंडाने माफी मागतील ह्यांच्याकडून अपेक्षा नाही, पण आपल्याला जागरूक करण्यासाठी मी हा विषय काढला. आपल्याला कळलं पाहिजे, कारण का आता निवडणुकीच्या तोंडावर येऊन आपल्याच गावातले काही 2-4 त्यांचे जुने पंटर पकडतात आणि ते कोणाच्या तर घरी बळजबरी घेऊन जातात. राहतात 15 लोक, नाव टाकतात 30 लोकांचे, एवढे एवढे उपस्थित होते म्हणून. त्यामुळे हे काम चालू आहे, यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. कारण का आपला मतदारसंघ आज ज्या दिशेने चाललाय, ज्याला आपण नायगाव पॅटर्नचं विकास एक्सप्रेस म्हणतो, त्या दिशेने आपला मतदारसंघ चाललाय. आता ते कुठेही आपल्याला थांबणं परवडणार नाही. आपण बघितलात, अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी आम्ही नवरा बायको मिळून ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे आपला विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत, तो आता खूप पुढे घेऊन जायचा. आपल्यापैकी अनेक जण आपल्या गावात आल्यावर सुद्धा तारीफ करतात माझ्या कामाची, परंतु आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगतो की हे फक्त 2-5% अजून काहीच विकास झाला नाही, खूप बाकी आहे. तुम्ही पागल होतात, पागल मी एक शब्द वापरायला मागच्या 10 दिवसापासून. आपल्या मतदारसंघाचा विकास बघून पागल होणार तुम्ही, तुम्हाला सुधारणारच नाही काय व्हायला आणि काय होतं म्हणून. बरं, सगळ्या बाबतीमध्ये नुसते रस्ते नाही, रस्ते तर आता 22% राहिलेत अजून, ते आपण करू. परंतु आपल्या मुलांचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा असेल, शेतीचा असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, या माता भगिनींचा असेल, नोकरीचा असेल, कर्जाचा असेल, स्पर्धा परीक्षेचा असेल, व्यायामासाठीच्या शाळा असतील, अभ्यासिका असतील, एवढी सगळी लिस्ट, लांबलचक लिस्ट आहे. महापुरुषांचे पुतळे असतील. आज या ठिकाणी आपण बघितलात उमरीमध्ये आपल्या आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं सौभाग्य आज मला लाभलं. आणि येणाऱ्या काळामध्ये संत महात्मा बसवेश्वर महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील, असे या महापुरुषांव्यतिरिक्त इतर अनेक महापुरुषांचे पुतळे, स्मृतिस्थळे या 5 वर्षामध्ये उभे राहणार म्हणजे राहणारच. कारण का त्यांचा आदर्श या ठिकाणी एका समाजापुरतं बांधील न राहता आपल्या प्रत्येकाला मिळायला पाहिजे, पुढच्या पिढीला मिळायला पाहिजे. यासाठी आपण हे सुद्धा काम करणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, मनेरवालू कोळी बांधवांच्या व्हॅलिडिटीचा विषय असेल, मातंग बांधवांच्या वर्गीकरणाचा विषय असेल, धनगर बांधवांचा एनटीचा विषय असेल, ज्या ज्या समाजाचे अशा प्रकारचे विषय आहेत आरक्षणाचे, आपण बघितलात की मागच्या 5 वर्षामध्ये मी रस्त्यावर असेल, सभागृहामध्ये असेल, पूर्णपणे ताकदीने उतरलोय, आवाज त्या ठिकाणी उठवलाय. माझ्याकडे सगळे व्हिडिओ क्लिप आहेत, आपण बघितला सुद्धा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आमचे भोई समाजाचे अध्यक्ष आले, त्यांच्या महामंडळाचा विषय आहे. इतर जे छोटे छोटे समाज बांधव आहेत, शिंपी असतील, त्याचप्रमाणे तुमचे पद्मशाली असतील, जवळपास 40-45 छोटे छोटे समाज आहेत, वडार बांधव असतील आमचे, या प्रत्येकाचे ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा 200% प्रयत्न मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि अजून एक पुढे आपल्याला सांगतो, कुठल्याही समाजाच्या एखाद्या आरक्षणाचा विषय असेल किंवा इतर कुठल्या अडचणी असतील आणि त्याकरिता मला जर वेळ पडली, गरज पडली, तर हे आमदारकी सुद्धा मी त्याग करायला तयार आहे, एवढं लक्षात ठेवा. माझ्यासाठी ही आमदारकी तुम्हीच दिलेली आहे. त्यामुळे अशा कुठल्याही गंभीर प्रश्नाच्या समोर आमदारकी सोडल्याने जर तो प्रश्न सुटणार असेल तर 2 मिनिट सुद्धा मी लावणार नाही त्या आमदारकी सोडायला, एवढं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. मित्रांनो, जास्त अधिकचं काही बोलणार नाही. आपल्याला एकच मी या ठिकाणी परत एकदा सांगतो की मी इथं का आलो. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की एवढं सगळं सुख संपन्न होतं, आई वडिलांच्या पुण्याईनी सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण इथं का आलो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती. पण मी परत एकदा सांगतो की 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा माझे वडील कैलासवासी संभाजी पवार यांनी निवडणूक लढविली आणि तेव्हा मी थोडं बहुत जे प्रचाराच्या दरम्यान फिरलो, तर मला एवढं दुःख झालं, कारण का मी शहरातून आलो होतो, की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपले बांधव कशा अवस्थेमध्ये राहतात. कुठंतरी झोप लागायची बंद झाली मला. तुम्हाला माहीत नाही, मी निवडणूक झाल्यावर माझ्या वडिलांचा पराभव जरी झाला तरी निवडणूक झाल्यावर मी प्रजावाणी पेपरमध्ये एक जाहिरात दिली होती की मला समाजसेवकांची गरज आहे म्हणून. मी ठरवलं होतं की 50 समाजसेवक म्हणजे मुलं घ्यायचे नोकरीवर आणि आपण ग्रामीण भागामध्ये काम चालू करायचं. तेव्हा आमदारकी काही डोक्यामध्ये नव्हती, परंतु दुर्दैवाने काही ते मुलं मिळाले नाहीत
आणि ते काम जमलं नाही, परंतु मला झोप लागली नाही. मी म्हणलं आपल्याला या लोकांसाठी, आपल्या या नायगाव मतदारसंघासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2014मध्ये कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब, जे माझे राजकीय गुरु आहेत, माझे वडिलांसमान आहेत, त्यांनी मला राजकीय या आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये एक जबाबदारी दिली. आणि मला पक्षाने, मी पक्षाचे आभार व्यक्त करेल की माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला तेव्हा विधानसभा लढवण्याची संधी दिली. आणि आपले मी आभार मानेल की आपण माझ्यासारख्या एकदम नवतरुण मुलाला, ज्याला एक 5-6 गाव जर सोडले, तुम्हाला सांगतो गंमत, नांदेडून निघाल्यावर नायगाव, नरशी, गडगा, मरवाड यांना आजूबाजूचे आमचे शेजारी, टेंभुर्णी, नावंदी हे सोडले, रातोळी सोडलं तर कुठल्याही गावाचं नाव सुद्धा मला माहीत नव्हतं. उमरी कुठे तेही मला माहीत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये सुद्धा मला पक्षाने संधी दिली. आणि आपण त्या ठिकाणी मला 60,595 एवढं मला मतदान दिलं, तर ते ऋण मी म्हटलं आता आपण हे फेडलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी मी टिकून राहिलो. आपल्या विविध अडचणी आमदार नसताना सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी आणि सौभाग्यवती पूनम पवार आम्ही करत आलो. आणि आपल्याला सांगतो की मागच्या 10 वर्षामध्ये माझा एक मुलगा या ठिकाणी इथं आहे. आमचे मुलं रोहित म्हणजे शिवाजी आणि दिग्विजय कधी लहानाचे मोठे झाले कळालं सुद्धा नाही. 10 वर्ष आम्ही दोघंही सतत 24 तास हाच आमचा परिवार समजून, कोणी माझी मावशी असेल, कोणी आई आहे, कोणी छोटा भाऊ आहे, कोणी मोठा भाऊ आहे, कोणी काका आहेत, हा सगळा परिवार समजून आम्ही वेळप्रसंगी आमच्या परिवाराकडे, म्हणजे दुसऱ्या छोट्या परिवाराकडे, हा माझा मोठा परिवार आहे, त्या छोट्या परिवाराकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, परंतु या माझ्या परिवाराला माझी जास्त गरज आहे असं मानून आम्ही 24 तास आपल्यासाठी एक आमदार 2 कामदार या भूमिकेतून काम करत आलो आहोत. आणि आपण सुद्धा प्रचंड प्रेम आम्हाला दिलात. आणि म्हणूनच 2019च्या निवडणुकीमध्ये नायगावच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मताधिकाने कोणी आमदार झाला असेल तर ते नशीब माझ्या नशिबात होतं. आणि ते सगळे आशीर्वाद तुम्ही दिलात. आणि म्हणूनच त्याची परतफेड होऊ शकत नाही आपल्या आशीर्वादाची, मला त्याची जाणीव आहे. पण थोडं बहुत तरी परतफेड करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही दोघांनी केलाय. आणि आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथंच थांबायचं नाही. मी एक उदाहरण आपल्याला फक्त देतो, मी माझी तारीफ करत नाही, परंतु करोनाच्या काळामध्ये आपल्यापैकी काही लोकांना अनुभव असेल. करोनाच्या काळामध्ये संपूर्ण समाज घाबरला होता. कोणी कोणाकडे जवळ बघायला तयार नव्हतं, शिवायला तयार नव्हतं. एखाद्या घरामध्ये जर पेशंट निघाला तर सगळेजण कोण आहे की म्हणल्यासारखं ओळख दाखवत नव्हते. आणि या ठिकाणी जे करोनाचं सरकारी हॉल होते त्या ठिकाणी जिथे ॲडमिट करत होते तिथं सुद्धा कोणी जायला घाबरत होते. परंतु मी आणि सौभाग्यवती पूनम पवार मात्र तालुक्यातील 3 करोना सेंटरला वारंवार आम्ही दैनंदिन भेट देतो. परिस्थिती अशी होती की नायगावच्या करोना सेंटरमध्ये तुम्हाला माहीत नाही, डॉक्टर आणि तहसीलदार मॅडम होते तेव्हा, नांदे मॅडम म्हणून. तर मी म्हटलं चला मॅडम वर जाऊन येऊ. मॅडम म्हटले साहेब मी तर येत नाही बाबा म्हणले. मग मॅडम राहिले बाजूला. मी म्हटलं चला डॉक्टर आपण जाऊ. डॉक्टर वर आले, डॉक्टर वरच्या खोलीच्या दारापर्यंत आले. आता मी बरं येत नाही म्हणले. मी म्हणलं मी एकटा जातो. मी एकटा आतमध्ये त्या ठिकाणी फिरलो. आणि अशा प्रकारे इतक्यांदा चक्रा झाले माझ्या मध्ये. तर एकदा कुठला तर सण होता आणि एवढे मानसिकरित्या करोनाचे जे पेशंट होते परेशान होत होते. आणि म्हणून त्यांना धीर मिळावा म्हणून रसपोळीचं जेवण खाऊ घातलं आम्ही 3 तालुक्यामध्ये. विचार करा, कुठल्या सरकारी योजनेतून नाही, नेहमीप्रमाणे स्वखर्चातून. आणि एवढ्यांदा करोनाच्या सेंटरमध्ये चक्कर मारल्यामुळे मलाच 3दा करोना झाला. बरं, करोना झाल्यावर सुद्धा तुम्ही बघितलात की अनेक मोठे नेते सरळ मुंबईला निघत होते ॲम्ब्युलन्समध्ये. पण मी नांदेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाज करून घेतला स्वतःचा. कारण का मला बघायचं होतं किंवा बाकी गोरगरिबांची काय परिस्थिती असते तिथं. आपल्याला तिथे गेल्याशिवाय कळत नाही. इथं भाषण करायला सोपं असते, हे करा ते करा, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. पण म्हटलं तिथं जाऊन बघू. मी तर एकटा गेलो, पण माझ्या आईला कोरोना झाला तिलाही घेऊन गेलो तिथंच. आणि नंतर 2-4 महिन्यानं आई म्हणली मला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला म्हणली, खाजगीमध्ये नाही म्हणली. आईला वाईट वाटलं, सरकारीमध्ये घेऊन गेला. कारण का सरकारी दवाखान्याची जी प्रतिमा आहे की तिथं गेलं म्हणजे संपलं बाबा आता काही खरं नाही म्हणून. त्या जरात करोना झाल्यावर तर अजूनच अवघड. तरी सुद्धा जीव तांगडीवर धरून मला माहित होतं आपल्या आशीर्वादाने काही होणार नाही, पण असं सुद्धा काम आपण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक मोठे मोठे उपक्रम, आज मी सांगणार नाही, आता काही दिवसामध्ये आपल्याला माझा जाहीरनामा या ठिकाणी कळेल, त्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल.
आता ज्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी विषय उपस्थित केला, मी त्याच्या आधी माझे मित्र सहकारी आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते राजेजी कुंटुकर साहेबांनी या ठिकाणी जे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटले की लोकसभा नशिबात नव्हती. साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला लोकसभेपेक्षाही कितीतरी पट अधिकच्या पदासाठी आपण कॅपेबल आहात. माझ्यापेक्षा खूप सिनियर आपण आहात आणि कॅपेबल पण आहात. आपण या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांच्या उसाला जे त्यांनी जाळ तिथं लावला त्याची कुठतरी भरपाई इथं या शेतकरी बांधवांची आपल्या नायगावची व्हावी म्हणून या माझ्या बिचाऱ्या मित्रांनी कारखाना टाकला. 24 तास कारखान्यामध्ये राहतात. तिथून जर बाहेर पडले तर वाटेल ते होऊ शकतात ते. त्यामुळे साहेब तुम्ही काळजी करू नका. तुम्ही योग्य पक्षात योग्य सहकार्यात आलात, नक्कीच पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी हे सांगेल. मंचावर अनेक मान्यवर होते. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर काकाणी साहेब असतील, रुद्रवार सर असतील, भोई समाजाचे आमचे अध्यक्ष असतील, यांना सुद्धा आपले मनोगत व्यक्त करायचे होते. आमचे मनोहर पवार सर असतील. या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण का कार्यक्रम उशीर झाल्या कारणाने सगळ्यांना परत जायचं आहे. मी मगाशी म्हणत होतो की विधानसभेसोबतच आपल्या लोकसभेची सुद्धा निवडणूक आहे. आपल्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे साहेब आज येणार होते पण फॉर्म भरायचा असल्यामुळे येऊ शकले नाहीत. तर आपले दोन्ही मत विधानसभेचं आणि लोकसभेचं कमळाला पडलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, जेणेकरून डबल इंजिनचं सरकार आपण ज्याला म्हणतो आपल्या नायगावमध्ये त्या डबल इंजिनच्या सरकारचा फायदा विकासासाठी झाला पाहिजे असं मी आपल्याला म्हणेल. आणि शेवटी दिवाळी चालू झाली. या दिवाळीबद्दल मी आमच्या मंचावरील सगळ्यांच्या वतीने आपल्याला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो. पण त्याचबरोबर दुसरी दिवाळी, त्याहीपेक्षा मोठी दिवाळी आपल्याला 23 नोव्हेंबरला करायची. 23 नोव्हेंबरला याहीपेक्षा डबल तिबल चौबल संख्येने आपली उपस्थिती गुलाल उधळायसाठी राहणार आहे. विकासाचा गुलाल आपल्याला उधळायचा आहे. तेव्हा आपण सगळे आमदार झालेले असतात. मंचावरील सगळ्यांसह मी एकटा आमदार होणार नाही. तेव्हा आपल्याला मोठा गुलाल उधळण्यासाठी 20 तारखेला जे विधानसभेचं मतदान होणार आहे त्याला आपला आशीर्वाद मला पाहिजे म्हणजे पाहिजेत. मला म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या विकासाला आपला सगळ्यांचा आशीर्वाद, इथं आलेल्यांचा न आलेल्यांचा, आपल्या पाहुण्यांचा, आपल्या मित्रांचा भरभरून आशीर्वाद आपण मला 20 तारखेला मला आणि आमच्या लोकसभेच्या उमेदवाराला द्यावा अशी आपल्या सगळ्यांसमक्ष हात जोडून विनंती करतो. आणि आपण इथं सगळेजण आलात, माझ्यावर एवढं प्रेम दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप 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 आभार व्यक्त करतो. आणि हे सगळे आभार मी म्हटल्याप्रमाणे दिनीनी आणि अनेक पटींनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी परत करणार म्हणजे करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.